भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली। तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझे असं का लागली। जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली। नमस्कार, मुद्रा आर्ट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। उद्या आहे एकादशी। एकादशीच्या निमित्ताने मी सर्वांसमोर सादर करत आहे विठू माऊलींचे हे पेंटिंग। चला तर बघूया मी ही पेंटिंग बनवण्यासाठी काय काय मटेरियल्स यूज केले आहे। तर बेसिकली मी याच्यासाठी कॉटन पेपर यूज केला आहे आणि ॲक्रिलिक कलर यूज केले आहे। आणि फर्स्ट टाइम मी पेपरवर पूर्ण विठू माऊलींचं आउटलाईन काढून घेतलं, त्याच्यानंतर कलरिंग सुरू केली आहे। आधी मी चेहऱ्याला पूर्णपणे ब्लॅक कलर दिलेला आहे आणि नंतर मी त्याच्यावरती व्हाईट कलरने लाईट्स ॲड केलेली आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मी विठू माऊलींना लाल कलरचा पोशाख घातलेला आहे आणि येलो कलरचं धोतर घातलेलं आहे। तर लाल कलर देताना मी आधी पूर्णपणे लाल कलर दिलेला आहे आणि त्याच्यावर लाल आणि काळा कलर मिक्स करून शेड दिलेला आहे, ज्या की आपल्याला सावलीमध्ये ज्या शेड्स दिसतात त्यांनी ब्लॅक कलर आणि रेड कलर ॲड करून दिलेले आहे। पूर्ण पोशाखचा कलर दिल्यानंतर मी धोत्राला कलर दिला आहे। धोत्राला आणि शालू जो आहे त्याला कलर देताना मी पहिले पूर्णपणे येलो कलर दिला आहे आणि त्याच्यानंतर येलो कलर नंतर केशरी कलरने ब्राईटनेस ॲड केला आहे आणि काठांना मी दिला आहे ग्रीन कलर आणि व्हाईट कलरने लाईट्स ॲड केलेला आहे। आणि हे पूर्ण झाल्यानंतर मी ज्वेलरी बनवली आहे, जी की विठू माऊलींची व्हाईट कलरचे मणी जे असतात ते मी ज्वेलरी म्हणून ॲड केले आहे। आणि हे बाजूबंद पण येलो कलर आणि पिंक कलरने ॲड केलेले आहेत। आणि नंतर मासोळ्यांना मी जे कलर दिला आहे तो आधी पूर्णपणे येलो कलर दिला आहे आणि शेड जी ॲड केली आहे ती डार्क येलो कलरने दिली आहे। आणि तुम्ही बघू शकता जे मुकुट आहे, मुकुटाला पण मी आधी येलो कलर दिला आणि नंतर डार्क येलो कलरने शेड्स ॲड केली। आणि हा जो गंधाचा पार्ट आहे तो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, केशरी कलरचा आणि नंतर बुक्का ब्लॅक कलरचा ॲड केलेला आहे। विठू माऊलींना पूर्ण कलर दिल्यानंतर मी बॅकग्राऊंडला ॲड केलेला आहे कलर, जो की आधी मी ब्लॅक कलर दिला, त्यानंतर ब्ल्यू कलर दिला, नंतर रेड कलर दिला, नंतर केशरी कलर दिला, नंतर येलो कलर दिला, जो की एकमेकावर आपल्याला स्प्रेड झालेला दिसेल। आणि त्याच्यानंतर मी असा विठू माऊलींच्या एकदम कडेने असा व्हाईट कलर दिलेला आहे, जेणेकरून विठू माऊली उठून दिसत आहे, जेणेकरून आपल्याला विठू माऊलींचं अतिशय चैतन्यमय रूप आपल्याला दिसून येत आहे। तर अशा प्रकारे हे पेंटिंग बनवून झालेलं आहे आणि मी तुमच्या समोर आज सादर करत आहे। विठू माऊलींचं पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।